नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल याचा आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था. तर लक्षात घ्या, हे दोन वेगवेगळे टॉपिक आहेत आणि आपल्याला सिलेबसमध्ये हे टॉपिक थोडेसे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले दिसतात. म्हणजे जर आपण मुख्य परीक्षेचा सिलेबस जर पाहिला तर किमती हा टॉपिक तुम्हाला दिलेल्या वेगळ्या ठिकाणी, पण तो ॲक्च्युली स्टडी करावा लागतो वेगळ्या ठिकाणी. मग तुम्हाला एकदा सिलेबस दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, त्यांनी किमती वगैरे ह्या ज्या गोष्टी म्हटल्यात ना, किमती म्हणा किंवा किंमत निर्देशांक, तर हे त्यांनी वेगळ्या अँगलने घेतलेले आहे. तुम्हाला मी प्रॉपर सिलेबसचा पॉईंट दाखवतो. तर बघा, सामान्य किंमत निर्देशांक, तुम्ही जर कृषीचा चॅप्टर जर स्टडी केला तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की कृषीमध्ये त्यांनी सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी असं त्यांनी त्या ठिकाणी टॉपिक दिला आहे, बरोबर. पण ॲक्च्युली आपण याच्यामध्ये तो स्टडी करायला नाही पाहिजे, किंवा मग तो त्याचं जे प्रॉपर कोर लिंकेजेसचा विचार आपण जर केला तर तो या ठिकाणी स्टडी करण्याऐवजी तो आपण जर मुद्रा आणि पैशामध्ये जर स्टडी केला तर ते माझ्या मते जास्त बेटर राहतं. कारण तो लॉजिकली तो त्या चॅप्टरचा पार्ट आहे. लक्षात घ्या कुठला, तर ग्राहक किंमत निर्देशांक असेल, म्हणजे थोडक्यात महागाईचे वेगवेगळे निर्देशांक जे आहेत ते मुद्रा आणि पैसा या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करतो. हा झाला किंमत निर्देशांक किंवा महागाईचे वेगवेगळे निर्देशांक आहेत त्यांचा मुद्दा, राईट. आणि मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याला आपण इंग्लिशमध्ये PDS असं देखील म्हणतो, राईट. तर PDSचा मुद्दा देखील लक्षात घ्या. आपल्याला 2-3 ठिकाणी तुम्हाला तो दिसतो. तुम्हाला मी सिलेबस दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, तुम्ही आलात खाली तर आपला 2.2 जो आहे भारतीय शेती व ग्रामीण विकास, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल खाली, मी तुम्हाला ग्रीन कलरनी हायलाईट केलं आहे, ते म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था अन्न सुरक्षा, राईट. तर हा चॅप्टर ऑलरेडी आपण खाली सेपरेटली स्टडी केला, तुम्हाला माहीत असेल. जो अन्न आणि पोषण आहाराचा चॅप्टर आहे बघा खाली, या ठिकाणी तुम्हाला सेपरेट ही PDS सिस्टीम आपण डिटेलमध्ये स्टडी करत असतो. त्याच्यामुळे वरनं स्टडी न करता या ठिकाणी आपण डिटेल स्टडी करतो. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी जशा आहेत, जसं की फूड सिक्युरिटी ॲक्ट अर्थात अन्न सुरक्षा कायदा, याचा देखील आपण ह्या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करत असतो. तर आपल्याला सर्वेचा स्टडी करताना त्या अँगलने स्टडी करायचं आहे. म्हणजे तुम्ही सर्वे फक्त अभ्यास करायचा म्हणून करू नका, तर तुम्ही सिलेबसला लिंक करून करा, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. तर सुरुवात करू आपण आपल्या किंमत व सार्वजनिक वितरण व्यवस्था. त्यापैकी पहिला मुद्दा येतो तुमचा किमती. तर आपल्या सगळ्यांना माहिती की कुठल्याही वस्तूच्या किमती जगामध्ये कॉन्स्टंट राहतात का, तर नाही राहत, बरोबर. त्या वस्तूच्या किमती चेंज होत राहतात. महागाई बदलत राहते, कधी महागाई होते कधी स्वस्त होते. शक्यतो महागाईच राहते, स्वस्ताई शक्यतो कमीच होते, म्हणजे उलटे शक्यतो कमी होतं. आपल्याला माहिती आहे वस्तूची किमती बदलत राहतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कशावर होतो, तर सर्वसामान्य जनतेवर होतो. आपल्याला माहिती आहे त्यांच्या पर्चेसिंग पॉवरवर होतो. म्हणजे काय, त्यांची जी क्रयशक्ती असते त्याच्यावर होत असतो. म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे, समजा एखाद्या मजुराचं उत्पन्न 100 रुपये असेल आणि समजा त्याला दिवसाचा फॅमिलीला भागवायचं खर्च 50 रुपये असेल, तर तो 50 रुपये सेव्हिंग करू शकतो. पण जर महागाई वाढली तर त्याला 100 रुपयापैकी समजा जर 75 रुपये खर्च करावा लागत असेल, तर मग या ठिकाणी काय होतं, त्याचं हालत खराब होऊन जाते. हालत म्हणजे कुठली, तर त्याचे फायनान्शियल जे सिच्युएशन असते ना ते खराब होते. कारण का, तर त्याला 25 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात, राईट. कारण का, महागाई वाढली, वस्तूंचे भाव वाढले, त्याला फॅमिलीला जगवण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, ज्या काही गोष्टी आपण म्हणतो, ते महागाई वाढल्यामुळे त्या ठिकाणी मग त्याच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो, राईट. आणि मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ॲज अ पॉलिसी मेकर म्हणून, तर मग तुम्हाला किंमत निर्देशांक हे मोजावे लागतात. मग त्यानुसार आपण ठरवू शकतो की किती वेळामध्ये किती महागाई वाढली. मग ते आपण स्टेबल करण्यासाठी, म्हणजे महागाई आपल्याला एवढी पण वाढून नाही द्यायची की त्याच्यामुळे लोकांचं कंबरडं मोडेल. म्हणजे काय, तर लोकांच्या क्रयशक्तीवर एवढा पण वर्स्ट इफेक्ट झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची महागाई मेंटेन केली गेलेली पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॉनिटरी पॉलिसीनुसार RBIला किती करावे लागते मेंटेन महागाई, तर 4 ± 2 हे टार्गेट त्यांना दिलेलं असतं, राईट. तर हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेले मॉनिटरी पॉलिसी वगैरेच्या गोष्टीमध्ये. तर तुमचा किंमत निर्देशांक एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. कशासाठी, तर तुम्ही तुलना करू शकता की कशाप्रकारे महागाई वाढली, कमी झाली, वस्तूंच्या किमती चेंज झाल्यात किंवा सेवांची किमती चेंज झाल्यात, राईट. आणि त्याच्यामध्ये मग आपण होलसेल आणि रिटेल असे दोन्ही प्रकारचे आपण इंडायसिस अर्थात निर्देशांक हे स्टडी करत असतो. त्या बेसिक गोष्टी आपण ऑलरेडी आपला मनी आणि इन्फ्लेशनच्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे शक्यतो इन्फ्लेशनमध्ये आपण जास्त या गोष्टी पाहत असतो. तर सुरुवात करतो आहे आपण कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, कुठला,
कंझ्युमर प्राईस इंडेक्स. कंझ्युमर प्राईस इंडेक्स अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक. बरोबर. आता हा आणायचा पर्पज काय, राईट. तर तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगतो. हां, तर हा आणायचा पर्पज काय, तर आपल्याला माहिती आहे की ग्राहक किंमत निर्देशांक हा खूप व्हॉलटाईल आहे आणि तो ॲक्च्युली लोकांचं म्हणजे काय तर आम आदमीचं किंवा सर्वसामान्य ग्राहकाचं काय करतो, रिप्रेझेंटेशन करतो. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की मार्केटमध्ये किती महागाई आहे. तर कुटुंबांनी उपभोग करण्याच्या हेतूने जे काही निवडलेल्या वस्तू असतील किंवा सेवा असतील यांचा किरकोळ किमतीतील काळानुरूपमधील बदल म्हणजे थोडक्यात तुमचा ग्राहक किंमत निर्देशांक. आलं लक्षात. म्हणजे जे डेली लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्यांच्यामध्ये किती बदल झाला आहे, त्यांच्या किमतीमध्ये किती बदल झाला आहे हे मोजणारा निर्देशांक म्हणजे तुमचा ग्राहक किंमत निर्देशांक. आता राज्यामध्ये सांगायचं झालं तर 1962 पासून लक्षात घ्या. सन 1962 पासून आपण ग्रामीण आणि नागरी भागाकरता दरमहा ग्राहक किंमत निर्देशांक आपण मोजत असतो. कुठं कुठं 62 पासून ग्रामीण तसंच नागरी भागाकरता दर महिन्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक मोजत असतो. आणि जर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा विचार जर केला, कुठं केंद्र शासनाचं जे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस याचा जर आपण विचार केला तर दर महिन्याला ग्रामीण आणि नागरी भागासाठी तसंच एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक हा 2011 पासून आपण प्रकाशित करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की सेंटरमध्ये देखील आपण काय करतो आहे, कंझ्युमर प्राईस इंडेक्स अर्थात CPI मोजतो. राज्यामध्ये देखील मोजतो. त्याचे फक्त इयर वेगवेगळे असू शकतात. आणि सेंटरमध्ये आपण इंटिग्रेटेड देखील मोजतो. तसंच यांच्याचबरोबर आपण बाकीचे देखील त्याचे भरपूर टाईप्स आहेत. म्हणजे CPIचे टाईप्स आहेत लागा. CPI कुठले कुठले आहेत तर औद्योगिक कामगारांकरता CPI म्हणजे त्याला आपण CPI इंडस्ट्रियल काय म्हणतो, वर्कर म्हणतो. त्याच्यानंतर CPI शेतमजुरांसाठी जो आहे तो CPI रुरल, नेक्स्ट आपण त्याला ॲग्रिकल्चर लेबर म्हणूया AL. आणि अजून एक CPI असतो तो म्हणजे CPI रुरल लेबर. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी कसं कसं सांगितलं आहे. CPI IW अर्थात उद्योगामध्ये काम करणारे त्याच्यासाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक. नंतर शेतमजुरांसाठी AL आणि ग्रामीण भागासाठी जे आहे ग्रामीण मजुरांकरता तो आहे तुमचा RL. तर अशा त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी पाहत असतो. हे सगळ्या कंपॅरिझनमध्ये आपण ऑलरेडी तुम्हाला मी कोर आपले जे लेक्चर झालेत इन्फ्लेशनचे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कम्पेअर करून सांगितले आहे की हे कसं मोजतात, कुठल्या पद्धतीने मोजतात. तुम्हाला जर ते कोर माहीत असेल तर तुम्हाला ते बऱ्यापैकी लक्षात येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पुन्हा ते रिपीट करायला नको. आता राज्याकडून परिगणित करण्यात येणारा ग्राहक किंमत निर्देशांक. आता राज्याचा आपण पाहूया, राईट. तर आपल्याला माहिती आहे की राज्याचं जे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय आहे, बरोबर. तर त्यांच्यामार्फत ग्रामीण भागातील 68 केंद्रामधून आणि शहरी भागातील ग्रामीण भागातील 68 केंद्रामधून आणि नागरी भागातील 74 केंद्रामधून आपण काय करतो तर वेगवेगळ्या वस्तूंच्या म्हणा त्यांच्या आपण किमती डेली बेसिसवर म्हणू शकतो आपण की कलेक्ट करतो. आणि मग त्या आधारे आपण काय ठरवतो तर एक ग्रामीण आणि नागरी भागाकरता स्वतंत्रपणे मंथली बेसिसवर एक CPI अर्थात कंझ्युमर प्राईस इंडेक्स जारी करतो. तर पायाभूत वर्ष आपण याला काय म्हणतो तर 2003 येतं तर पायाभूत वर्ष आहे. पुन्हा सांगतो, आपलं जे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय आहे महाराष्ट्र शासनाचं ते काय करतं आहे तर ग्रामीण भागामध्ये त्यांचे 68 केंद्र आहेत. त्या ठिकाणी 106 बाबींचं ते काय करतात प्राइजेस मॉनिटर करतात म्हणजे पाहतात कोणाची वस्तू किंमत कमी जास्त झाली. आणि नागरी भागामधील जवळपास किती तर 74 केंद्रामधून 127 वेगवेगळ्या वस्तूंचं किंवा बाबींचं ते निरीक्षण करतात. त्यानुसार मग ग्राहक किंमत निर्देशांक ठरवतात ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळं. तर पायाभूत वर्ष कुठलं आहे हे निर्देशांकासाठी तर 2003 हे त्याचं पायाभूत वर्ष आहे. आता त्यांनी 2023-24साठी मोजले ते आपण पाहूया. आपल्याला लेटेस्ट आकडेवारी विचारली 2023-24 म्हणजे एप्रिल ते मार्च 2024 या कालावधीमध्ये आपण जर ग्रामीण आणि शहरी असा दोघांचा जर आपण ग्राहक किंमत निर्देशांक सरासरी कॅल्क्युलेट केला म्हणजे ॲव्हरेज तर तो किती होतं त्यांचं म्हणणं की 372.3 आणि 355.5 एवढा तो होता. ठीक आहे. ते त्याच्यामध्ये एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही वाचत बसू नका कारण बाकी याच्यामध्ये खूप असं डिटेल माहिती दिलेली आहे, ते काय वाचायची गरज नाही. तसंच जर आपण एप्रिल 23 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये जर आपण विचार केला, राईट, म्हणजे सरासरी ग्राहक किंमती निर्देशांकावर आधारित वर्ष ते वर्ष म्हणजे
म्हणजे इयर ऑन इयर म्हणतात त्याला चलनवाढ, हे जर आपण ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही भागांपर्यंत जर विचार केला तर ती किती टक्के म्हणजे चलनवाढ किती होती, तर 6.3% एवढी चलनवाढ होती. लक्षात घ्या. महागाई जर विचारलं तुम्हाला तर किती महागाई थोडक्यामध्ये 6.3% एवढी चलनवाढ होती का इन्फ्लेशनचा रेट होता ह्या 2023-24मध्ये. तर ग्रामीण आणि शहरी भागांकरता तुम्हाला दोन्हीच्या भागासाठी 6.3% एवढा काय होता चलनवाढीचा दर होता किंवा चलनवाढीचा टक्केवारी आपण सांगू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवू शकता. बाकी जास्त काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये मग पाठ करण्यासारखं भरपूर आहेत. एवढं काही लक्षात राहण्यासारखं नाही आपल्याला मेन फॅक्ट्स याच्यामध्ये पाठ करायचे आहेत. त्यानंतर पुढचं बघा. आता इतर यंत्रणांद्वारे परिगणित करण्यात येणारे ग्राहक किंमत निर्देशांक, म्हणजे राज्य सरकारचं आपण पाहिलं. आता इतर जे यंत्रणा आहेत त्यांनी मोजलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक आपण याच्यामध्ये पाहूया. तर याच्यामध्ये बघा, जे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे कुठलं, केंद्र सरकारचं, तर त्यांच्यामार्फत अखिल भारतीय स्तरावर आपण ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागासाठी आपण काय करतो, तर ग्राहक किंमत निर्देशांक मोजतो. बरोबर. तर त्याचा पायाभूत वर्ष किती मित्रांनो, तर पायाभूत वर्ष आहे तुमचं 2012. राईट. बेस 100 पकडतात, 2012 त्याचं बेस इयर आहे. मग त्यासाठी कुठून कुठे डेटा गोळा करतात, तर ग्रामीण भागात असेल तर जवळपास 1181 एवढं ग्रामीण केंद्रातून, आणि शहरी भागासाठी 1114 एवढ्या केंद्रातून ते काय करतात, किमतीचं संकलन करतात, म्हणजे मॉनिटरिंग करतात. वस्तूची किमती किती वाढल्या किती कमी झाल्या त्यानुसार. आणि मग त्यांनी मोजलं की मागच्या वर्षामध्ये म्हणजे एप्रिल 23 ते 2024, राईट, म्हणजे मागच्या एका वर्षामध्ये त्यांनी मोजलं ग्रामीण शहरी आणि एकत्रित भागासाठी किती टक्के चलनवाढ होती, तर 5.6%. नंतर ही होती ग्रामीण भागासाठी. नंतर नागरी भागासाठी होती तर 5.1%. ठीक आहे. 5.6% ग्रामीण भागासाठी, त्याच्यानंतर 5.1% ही नागरी भागासाठी, आणि एकत्रित भागासाठी जी होती ती 5.4%. राईट. म्हणजे 5.6, 5.1 आणि 5.4 असं त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, टक्केवारी लक्षात ठेवू शकता. राईट. हे झालं अखिल भारताच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पुढचं तुम्ही पाहू शकता बघा. हे झालं पहिलं. आता या ठिकाणी तुम्हाला टेबल जो दिला आहे ना, तो अखिल भारतीयचाच त्यांनी दिलेला आहे. बरोबर. तर 2021-22, 22-23 आणि 23-24 तर त्यांनी अखिल भारतीय हा अशा प्रकारचा निर्देशांक दिला आहे कम्पेअर करण्यासाठी. तर 21-22मध्ये बघा, सर्वसाधारण चलनवाढ किती होता, तर ते होतं 5.5% 21-22मध्ये. 22-23मध्ये किती झाला, तर तो 6.6%, म्हणजे थोडी महागाई वाढली. आणि मग पुन्हा तो कमी झाला 23-24मध्ये 5.4%. हे जर आपण खाद्यपदार्थांचा विचार केला तर यांचं बघा किती इन्फ्लेशन 2021-22मध्ये 3.8% होतं. नंतर 22-23मध्ये 6.6% होतं, आणि 23-24मध्ये 7.5% होते. याचा असा काही ट्रेंड नसतो, लक्षात घ्या. हे काही ट्रेंड वगैरे काही कॉन्स्टंट नसतो, हा व्हेरी करू शकतो. त्यामुळे याला असं काही लक्षात ठेवू नका की उतरतो किंवा चढतोय. राईट. म्हणजे डिसेंडिंग ॲसेंडिंग ऑर्डर असं याच्यामध्ये काही नाही. डिपेंड करेल त्याच्या कंडिशन कशा असतात. त्यानंतर पुढचं बघा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र शासन यांनी राज्याकरता परिगणित केलेला सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक एप्रिल 23-24 करता. आता कसं आहे राज्यांसाठी केलेला, तर बघा राज्यांसाठी केलेला म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी सांगतोय आपण, त्यांनी मोजला आहे 23-24साठी. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, तर या कालावधीमध्ये ग्रामीण भागासाठी होता 5%, शहरी भागासाठी होता 5.2% आणि एकत्रितसाठी होता किती, तर तो होता 5.1%. राईट. म्हणजे 5%, 5.2% आणि 5.1% असं केंद्र शासनाने राज्य सरकारसाठी किंवा राज्यासाठी मोजलेला तो ग्राहक किंमत निर्देशांक आहे. ग्रामीण, नागरी आणि एकत्रित लक्षात घ्या. 5, 5.2 आणि 5.1. त्यानंतर हे झालं राज्यासाठीचं. त्याच्यानंतर बघा शेतमजुरांसाठी देखील तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की CPI ॲग्रिकल्चर लेबर, बरोबर का, AL. तर शेतमजुरांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे तर त्याचं देखील मोजमाप केलं जातं. राईट. त्याला आपण काय म्हणतो, CPI AL. आणि दुसरा असतो ग्रामीण मजुरांकरता म्हणजे CPI RL, लक्षात घ्या, रुरल लेबर. यांच्यासाठी देखील मोजला जातो. ह्या दोघांचा पायाभूत वर्ष किती, तर 1986-87 त्याचा पायाभूत वर्ष आहे. 86-87ला बेस मानला आहे 100. आणि मग त्यानुसार त्यांनी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील मजुरांच्या किमान वेतनाचे निर्धारण आणि त्यानुसार सुधारणा करणे यासाठी ते अंमलात आणले जातात. म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की मिनिमम वेजेस ॲक्ट जो आहे, अर्थात किमान वेतन कायदा, तर त्या कायद्यानुसार ग्रामीण भागातल्या रुरल लेबर आणि ॲग्रिकल्चर लेबर यांना एक ठराविक वेतन दिलं जातं. तर त्यासाठी ते काय करतात, ह्या दोन इंडायसेसचा वापर करतात, महागाई निर्देशांकाचा वापर करतात. कुठले, तर जर ते शेतमजूर असतील त्यांच्यासाठी CPI AL, आणि जर ते
ग्रामीण मजूर असेल त्यांच्यासाठी CPI-RL, राईट. त्यानंतर पुढचं बघा, अखिल भारतीय स्तरावर जर आपण विचार केला तर मागच्या वर्षामध्ये 23-24मध्ये बघा शेतमजुरांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक किती होता? तो होता जवळपास 7% होता, लक्षात घ्या. आणि ते जर आपण RLसाठी विचार घेतला तर तो किती होता? ग्राहक किंमतची चलनवाढ म्हणू शकतो, निर्देशांक म्हणू शकतो चलनवाढ. ते चलनवाढ होती, लक्षात घ्या, 7%. कशासाठी? शेतमजुरांसाठी, राईट. आणि जर ग्रामीण मजुरांकरता आपण जर चलनवाढ विचारात घेतली तर ती होती 6.9%, राईट. हे होतं महत्त्वाचं याच्यामधली फॅक्ट्स. यानंतर आपण पुढचं पाहूया. याचं पुढचं काय तर आपल्याला इंडस्ट्रियल वर्कर देखील राहिलं बघा. CPI-IW देखील आपण मागाशी पाहिलेलं होतं. आपण बेसिक जे स्टडी करतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की CPI-IW तर औद्योगिक कामगारांसाठी. तर यांच्यासाठी जो कामगारांचा, लक्षात घ्या, निर्देशांक आहे तर तो अनुसूचित उद्योगामधील कामगारांची किमान मजुरीची निश्चिती आणि सुधारणा, तसेच शासकीय कर्मचारी व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी महागाई भत्ता, लक्षात घ्या. तो महागाई भत्ता भेटतो ना, लक्षात घ्या, कर्मचाऱ्यांना. तो ह्या इंडेक्सवर बेसिस आहे. तर महागाई भत्ता किती द्यायचा? 10%, 5%, जे काय असेल ते. तर तेही CPI-IWवर डिपेंड असतं. तर मग यासाठी पायाभूत वर्ष कुठलं आहे तर 2016 हे त्याचं CPI-IWचं पायाभूत वर्ष आहे. आणि मग ते कोण मोजतं तर हा निर्देशांक कोण मोजतं आहे तर केंद्र शासन मोजत असतं. श्रम केंद्र, केंद्र शासन हे मोजत असतं, लक्षात ठेवा. लेबर ब्युरो, केंद्र शासन हे ऑलरेडी आपण कोर इकॉनॉमिक्समध्ये पाहिले. आणि मग देशातली 88 अशा औद्योगिक महत्त्वपूर्ण केंद्रातून ते काय करतात? माहिती गोळा करतात. त्याच्यामध्ये मग संकलित केल्या जाणाऱ्या काय निवडक वस्तू आणि सेवा असतील त्यांच्या किरकोळ किमतीवर आधारित अशा प्रकारचा CPI-IW जाहीर केला जातो. तर मागच्या वर्षी म्हणजे काय 23-24मध्ये, लक्षात घ्या, 23-24च्या कालावधीमध्ये अखिल भारतीय जर आपण इंडस्ट्रियल वर्करवाला जर CPI विचारात घेतला तर चलनवाढ किती सापडते आपल्याला? तर 5.3% एवढी CPI-IWची तुम्हाला काय सापडते? इंडेक्स तो किती? 137.7. पण जर तुम्हाला चलनवाढ विचारली त्याच्यामध्ये तर तिथे 5.3%, राईट. तर निर्देशांकापेक्षा तुम्ही जास्त चलनवाढ तुम्ही लक्षात ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझी होईल. तसंच जर आपण महाराष्ट्रामधील कामगार आयुक्त यांचं जर कार्यालय विचारत घेतलं म्हणजे काय, लेबर कमिशनर ऑफिस महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत 5 केंद्रासाठी ते काय करतात? दर महिन्याला 5 केंद्रासाठी दर महिन्याला औद्योगिक कामगारांकरताचे ग्राहक किंमत निर्देशांक हे मोजले जातात. आणि त्यासाठीचे पायाभूत वर्ष कुठलं आहे तर 2001 हे त्याचं पायाभूत वर्ष आहे. पुन्हा सांगतो, महाराष्ट्राचं जे कामगार आयुक्त कार्यालय आहे त्यांच्यामार्फत ते काय करतात तर 5 केंद्रासाठी दर महिन्याला ते काय करतात? औद्योगिक कामगारांकरताचा ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात CPI-IW मोजत असतात 5 केंद्रासाठी. आणि त्याचा बेस इयर कुठला आहे तर 2001, राईट. त्याच्यानंतर अकोला, कोल्हापूर, जळगाव, नांदेड आणि औरंगाबाद तर या केंद्रासाठी ते मोजत असतात. अकोला, कोल्हापूर, जळगाव, नांदेड आणि औरंगाबाद तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या मागच्या जर आपण वर्षामध्ये विचार केला तर त्यांनी 23-24साठी देखील मोजलेलं आहे. तर बाकी ते काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही त्याच्यामध्ये, राईट. तर बघा कसं आहे CPI औद्योगिक कामगारांसाठीचा. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं दिसत असेल ह्या चार्टमध्ये हा जो आहे ना खाद्यपदार्थांसाठी तो येतो आहे 7.7 आणि तो जर आपण सर्वसाधारण विचार केला तर तो 4.6, राईट. तर ते तशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय? CPIच्या जागी झाला आता तो तुमचा WPI म्हणजे काय? होलसेल प्राईज इंडेक्स, लक्षात ठेवा. CPI-IW म्हणजे अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय तर WPI अर्थात होलसेल प्राईज इंडेक्स. आता होलसेल प्राईज इंडेक्स कोण मोजतं तर आपल्याला माहिती आहे इकॉनॉमिक ॲडवायझर यांचं कार्यालय जे आहे ना, आर्थिक सल्लागारांचे कार्यालय, तसंच वाणिज्य उद्योग मंत्रालय, केंद्र शासन यांच्यामार्फत दर महिन्याला WPI मोजला होतो. त्याचा पायाभूत वर्ष कुठला आहे? पायाभूत वर्ष मित्रांनो 2011-12 हा त्याचा पायाभूत वर्ष आहे. तर आर्थिक सल्लागार यांचं कार्यालय म्हणजे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर हे WPI मोजत असतात. आणि पायाभूत वर्ष कुठलं आहे तर 2011-12. पण त्यामध्ये देखील होलसेल प्राईज जे आहेत ना तर 3 वेगवेगळ्या गटामध्ये आपण त्यांना डिवाईड करतो. जसं की प्राथमिक वस्तू म्हणजे प्रायमरी गुड्स, इंधन व शक्ती म्हणजे फ्युएल अँड एनर्जी अँड पॉवर जे काय असेल ते, आणि ते तुमच्या उत्पादित वस्तू. तर असं 3 वेगवेगळे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत: प्राथमिक वस्तू, इंधन व शक्ती आणि उत्पादित वस्तू, राईट. जर तुम्हाला ओव्हरऑल त्यांनी विचारलं की मागच्या वर्षी 23-24मध्ये किती टक्के म्हणजे चलनवाढ होती घाऊक किंमत निर्देशांवर आधारित, तर होलसेल प्राईज इंडेक्सवर आधारित चलनवाढ जी होती ना मित्रांनो ती -0.7% होती. म्हणजे बघा मायनसमध्ये गेला होलसेल प्राईज इंडेक्स, राईट. एवढं त्याच्यामध्ये कमी आलेले आहे होलसेल प्राईज इंडेक्सच्या बाबतीमध्ये, राईट.
तर हे एवढं त्याच्यामध्ये लक्षात घ्या. बाकी जास्त फापट पसरा वाचत बसू नका. आपल्याला तो जास्त कामाचा पण नाही आहे. तर हे तुम्हाला मी सांगितले की कशाप्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे होतं मित्रांनो तुमचे ग्राहक किंमत निर्देशांक, ह्या वेगवेगळ्या किमती आणि त्याच्याविषयी डेटा. आता यानंतर आपण पुढे शिफ्ट होतो तर म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, PDS. PDSच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतो आपण? आपल्याला माहिती आहे जे काही लोकांना अन्नधान्य म्हणजे 2 वेळेचं जेवण भेटत नाही, 1 वेळेचं जेवण भेटत नाही, तर त्यांना कुठेतरी सरकारने मदत करण्यासाठी अशा प्रकारची PDS आणलेली होती. आणि त्याचा मेन पर्पज हा होता की दारिद्र्य रेषेखालील लोकांना याचा फायदा व्हावा, राईट. म्हणून तर त्या ठिकाणी BPL च्या लोकांना सवलतीच्या दरात काय भेटते? अन्नधान्य भेटत असतं, राईट. तर गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू ह्या आहेत ना, अन्न, बरोबर. तर त्याचा त्यांच्या कन्झम्पशनवर वाढलेल्या महागाईचा काय परिणाम होऊ नये आणि त्यांना स्वस्त दरात, रास्त दरात अशा प्रकारचं अन्नधान्य भेटावं, यासाठी आपण PDS सिस्टीम चालवत असतो. हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, राईट. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन एक कायदा देखील तयार केला. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा तर 2013चा. यानुसार आपण फूड सिक्युरिटीची व्याप्ती देखील वाढवलेली आहेत. अन्न सुरक्षा कायदा ऑलरेडी आपल्या चॅप्टरमध्ये आपण कवर केला आहे. कुठला? अन्न व पोषण आहार. हे जे सिलेबसमधला टॉपिक आहे, तर तो हा टॉपिक आहे मित्रांनो. आपण फूड सिक्युरिटी हा जो आपला सब टॉपिक आहे त्याच्यामध्ये कवर केलेला आहे. तर तुम्ही तो पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी हा शिकवलेला आहे. त्याच्यानंतर लेटेस्ट आकडेवारीचा जर विचार केला तर बघा 31 मार्च 2024ची आकडेवारी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. 31 मार्च 2024 ह्या दिवसापर्यंत राज्यामध्ये किती रास्त भावाची दुकानं आहेत, म्हणजे किती रेशनची दुकानं आहेत? तर 51,578 एवढी रास्त भावाची दुकानं कार्यरत होती. त्यापैकी जर आदिवासी भागाचा विचार केला तर जवळपास 5,427 एवढे आदिवासी भागात आहेत आणि बाकीचे 28 फिरती होते. टोटल म्हणलं होतं की जवळपास किती आहेत? 51,587, राईट. जर तुम्हाला नुसतं याचं विचारलं, कुठलं? एक सेकंद. तुम्हाला जर नुसतं विचारलं टोटल तर 51,587. एक सेकंड, मला थोडंसं हे करतो आहे. हां, 51,587 हे टोटल रास्त भावाच्या दुकानांची संख्या आहे 31 मार्च 2024 पैकी, 31 मार्च 2024 रोजी. आणि त्याच्यापैकी काही आदिवासी भागात आहेत 5,427 आणि 28 फिरती अशा प्रकारचे रास्त भावाची दुकानं आहेत, राईट. त्यानंतर बघा ह्या PDSची जी प्रणाली आहे म्हणजे सिस्टीम आहे, त्याच्याद्वारे ज्या काही जीवनावश्यक वस्तूंचं वितरण होतं आहे त्यांचं मॉनिटरिंग करण्यासाठी राज्यामध्ये विविध स्तरावर दक्षता समित्या नेमलेल्या आहेत. दक्षता समित्या म्हणजे काय? विजिलन्स कमिटी नेमलेल्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी खरंच हे अशा प्रकारचं अन्नधान्याचा लोकांना लाभ होतो आहे का, म्हणजे जाते का त्या ठिकाणी. पहिली गोष्ट म्हणजे PDSच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य भेटते का, त्याच्यामध्ये काही काळा बाजार तर होत नाही ना. यासाठी दक्षता समित्या देखील राज्यात वेगवेगळ्या स्तरावर स्थापन केलेल्या आहेत. त्याच्या समित्या किती आहेत हे काय पाठ करायची गरज नाही आहे, राईट. कारण अशा भरपूर समित्या आहेत. तर आपल्याकडे गावं भरपूर आहेत, तालुके भरपूर आहेत, जिल्हा भरपूर आहे. त्यामुळे त्या अँगलने विचार केला तर भरपूर साऱ्या समित्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत, राईट. तर हे होतं तुमचं ओव्हरऑल. आणि त्यांनी याच्यामध्ये त्यांना नेमकं काय सापडतं तर त्यांनी पाहिलं की काही ठिकाणी काळा बाजार चालू आहे. तर त्या ठिकाणी त्या काय करतात? सरळ त्या ठिकाणी त्या दुकानाचे परवाने रद्द करतात, त्यांच्याकडनं दंड देखील वसूल करतात, राईट. हे ठिकाणी सगळं दिलं आहे, ते काही गरजेचं नाही एक्झामच्या अंगाने. जसं तुम्हाला आलं म्हणून त्या ठिकाणी मी सांगितले. नंतर पुढचं आपल्याला महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम. लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामधला, तो म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013. तर आपल्याला माहिती आहे सप्टेंबरमध्ये हा कायदा आला होता, राईट. सप्टेंबर 2013चा कायदा आहे आणि तो लागू कधी झाला आहे तर जुलै 2013, म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झालेला होता कायदा, राईट. याच्यावर देखील MPSCने प्रश्न विचारला आहे. तर 2013चा कायदा आहे आणि भारतातली जवळपास किती टक्के जनता याच्यामध्ये लाभार्थी आहे? ग्रामीण भागाचा विचार केला तर 75% आणि शहरी भागाचा विचार जर केला किती? जवळपास 50%. हे बघा, ग्रामीण आहे 75% आणि शहरी किती आहे तर 50%, राईट. असं मिळून टोटल जर आपण याचा विचार केला तर 67.5% असा त्याचा ॲव्हरेज येतो. एवढ्या टक्के जनतेला रास्त दरात, स्वस्त दरात अशा प्रकारचं धान्य द्यायचं असं यांचं टार्गेट आहे. कुठलं? राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम. तर राज्याच्या बाबतीत विचार केला, महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर राज्यामधील किती टक्के लोक लाभार्थी आहेत? तर 1 फेब्रुवारी 2024पासून ही स्कीम महाराष्ट्रामध्ये आपण स्कीम म्हणण्यापेक्षा कायदा लागू केला आहे. कुठला? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. हे तुम्हाला माहीत पाहिजे. 1 फेब्रुवारी 2014ला आपण हा कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेला आहे. हे डेट पाठ करून ही खूप महत्त्वाची आहे.
आणि त्यानुसार जवळपास 62.3% जनतेला अशा प्रकारे आपण काय करतोय, रास्त दराने धान्य देत आहोत. आता त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे कॅटेगरी केले, जसं की अंत्योदय अन्न कुटुंब, राईट, अंत्योदय अन्न योजना कुटुंब आणि दुसरे प्राधान्य कुटुंब, म्हणजे काय प्रायोरिटी हाऊसहोल्ड. तसे 2 कॅटेगरी तुम्हाला माहीत पाहिजे. एक आहे तुमचं अंत्योदय अन्न योजना कुटुंब आणि दुसरे प्राधान्य कुटुंब म्हणजे प्रायोरिटी हाऊसहोल्ड, असं त्याचं वर्गीकरण केलं लाभार्थ्यांचं. तर जे कोणी दिलेले क्रायटेरिया असेल ते पूर्ण करतील तर त्यांना त्यानुसार अन्नधान्य भेटतं. बरोबर, म्हणजे बघा, अंत्योदय अन्न योजनेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अंत्योदय अन्न योजना लाभार्थी समजले जाते. म्हणजे समजा तुम्ही BPL असाल आणि तुम्ही अंत्योदयची क्रायटेरिया फुलफिल करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी मग अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी समजतील. आणि जी व्यक्ती समजा अंत्योदय अन्न योजनेमध्ये समावित झालेली नाही तर अशा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, राईट, आणि ग्रामीण भागात समजा त्यांचं ते ग्रामीण भागात राहत असतील तर त्यांना इन्कमचा क्रायटेरिया दिला, म्हणजे ठीक आहे तुम्ही BPL खाली येत आहे पण त्याच्यामध्ये देखील ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल तर तुमचं 44,000 रुपयापर्यंत इन्कम पाहिजे. आणि शहरी भागात असेल तर 59,000पर्यंत तुमचं जर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असेल तर दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रक कुटुंबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंब म्हणून लाभ दिला जातो. लक्षात घ्या, राईट. काय सांगितलं या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 2 कॅटेगरी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अंत्योदय अन्न योजना कुटुंब आणि दुसरे प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे प्राधान्य कुटुंब, असे 2 वर्गीकरण केलेत. बरोबर, तर अंत्योदयचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि प्रायोरिटी हाऊसहोल्डचा क्रायटेरिया ठिकाणी वेगळेला आहे. तर प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे कोण, तर लक्षात घ्या, जे अंत्योदय अन्न योजनेमध्ये नाहीत पण जे BPL खाली आहेत. लक्षात घ्या, काय काय अंत्योदयमध्ये त्याचा समावेश झालेला नाही पण ते BPLमध्ये आहेत, यांना देखील प्राधान्य कुटुंबाचा दर्जा भेटतोय. आणि हे झालं पहिलंवालं. आणि दुसरं म्हणजे काय, तर समजा तुम्ही ग्रामीण भागात राहताय आणि तुमचं इन्कम जर 44,000 रुपये असेल, राईट, आणि नागरी भागात राहताय, तुमचं वार्षिक उत्पन्न हे 59,000 रुपये असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर जरी असाल तरी तुम्हाला दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रक म्हणजे काय, तर आपलं जे केशरी कलरचं राशन कार्ड असतं ना, अशा कुटुंबांना प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणून दर्जा भेटतो, त्या ठिकाणी अन्नधान्याचा लाभ भेटतो. तर हे सगळे रेशन कार्ड ते कुठले कुठले आहेत ना, हे सगळं ऑलरेडी आपण कोर इकॉनॉमिक्समध्ये वाचत असतो. या ठिकाणी थोडंसं वेगळं दिलं आहे, ते वाचून घ्या, कारण कसं आपल्याला इकॉनॉमिक्स सर्वेमधला हे लेटेस्ट जे काय असेल ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आपण जे कोर इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करतो, कोर म्हणण्यापेक्षा जे आपण आपल्या चॅप्टरमध्ये स्टडी करतो, तर ते जेनेरिक अँगलने आणि हे आपलं थोडंसं प्रॉपर तुम्हाला महाराष्ट्राच्या अँगलने तुम्ही म्हणू शकता, राईट. तर हे राज्याच्या अँगलने झालं, ते दिलेलं ते देशाच्या अँगलने हे झालं. ही आकडेवारी थोडीशी पाठ करून ठेवा, थोडीशी वेगळी आकडेवारी ती, त्याच्यामुळे हे याच्यावर प्रश्न विचारले तर यायला हवा, चुकायला नको. आता अंत्योदय अन्न योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला किती भेटतो आहे, तर बघा, अंत्योदय अन्न योजना कुटुंब प्रतिशिधापत्रक प्रतिमाह 35 किलो अन्नधान्य भेटतं आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला किती भेटतं आहे, प्रत्येक राशन कार्डच्या पाठी बघा 35 किलो अन्नधान्य भेटतं. आणि प्राधान्य कुटुंब असेल तर प्रति व्यक्ती दर महिन्याला किती भेटते, 5 किलो अन्नधान्य भेटत असतं, राईट. तर हे याच्यामध्ये आहे, काय काय सांगितलं मी, अंत्योदयमध्ये 35 किलो भेटते आणि प्राधान्य कुटुंबामध्ये तुम्हाला 5 किलो भेटते अन्नधान्य. तर हा डिफरन्स एक लक्षात ठेवा. लाभार्थ्यांना नेमकं काय भेटतं आहे, तर तांदूळ, गहू, भरड धान्य हे 3, 2 आणि 1 रुपये प्रति किलोने भेटते. बघा, तांदूळ, नंतर गहू, राईट, वाटलं असेल तर आपण पूर्ण लिहू, तांदूळ, गहू आणि भरड धान्य यांना आपण किती रुपयाने विकते, आपण म्हणजे सरकार किती रुपयाने देतं आहे गरिबांना, तर 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये. लक्षात घ्या, त्या रेटनी गरिबांना विकते, त्याच्यामुळे त्यांना ते स्वस्त दराने घेता येतं. तर अशा प्रकारे हे 3 तुम्हाला रेट माहिती पाहिजे, 3, 2, 1 रुपये तांदूळ, गहू, भरड धान्य. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांची आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली, तर ज्या ठिकाणी दुष्काळ वगैरे पडतो ना, अशा अवर्षणप्राप्त 14 जिल्ह्यांमध्ये, कुठले 14 जिल्हे, तर कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये मेदले तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सगळे जिल्हे. कुठले कुठले, छत्रपती संभाजीनगर, जे त्याला आपण जुनं औरंगाबाद म्हणायचं, तर तिथले सगळे जिल्हे, नंतर अमरावती जिल्ह्यातील सगळे जिल्हे, म्हणजे काय, सॉरी, अमरावती विभागातील, छत्रपती संभाजीनगर विभागातील सगळे जिल्हे, नंतर अमरावती विभागातील सगळे जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा यांना काय भेटतं मित्रांनो, तर लक्षात घ्या, अशा 14 जिल्ह्यातील लोकांना ज्या ठिकाणी आत्महत्येची संख्या जास्त आहे, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात, हे कमी करण्यासाठी मग ह्या सगळ्या 14 जिल्ह्यांना काय करतो आपण,
तर दारिद्र्य रेषेच्या वर जरी असेल तुम्ही, म्हणजे अबो पॉवर्टी लाईन जरी असेल, त्याला आपण APL म्हणतो. APLमधील लोकांना देखील या ठिकाणी काय भेटते, तर अन्नधान्य भेटते सवलतीच्या दराने. कारण कसं, प्रायोरिटी हाऊसहोल्डच्या क्रायटेरिया लावून त्या ठिकाणी त्यांना अन्नधान्य भेटते. तर 2023 अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रोख रक्कम आता लाभार्थ्याच्या खात्यात जाते. काय, त्यांना अन्नधान्याऐवजी काय होतं, डायरेक्ट 150 रुपये इतकी रोख रक्कम त्यांच्या लाभार्थ्याच्या अकाउंटवर आपण ट्रान्सफर करतोय. नंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भरड धान्याचं वितरण. तर आपल्याला माहिती आहे की जी MSP आहे ना, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेला भरड धान्याचं वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियमाच्या अंतर्गत लाभार्थ्यांना करण्यात येते. म्हणजे आपल्याला माहिती की आपण MSP लावून सरकार काय करते, बाजारामधून हे सगळं खरेदी करते. काय खरेदी करते, तर भरड धान्य. आणि हे जे भरड धान्य खरेदी केलेले आहेत त्यांचा वापर कुठं होतोय, तर फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण देत असतो अन्नधान्य, तर त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. राईट. नंतर आता पुढचा मुद्दा येतो म्हणजे तांदळाचे पोषण तत्वाचे संवर्धन किंवा गुणसंवर्धन आणि त्याचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वाटप. आपल्याला म्हणते की गरीब जनतेमध्ये काही न्यूट्रिएंटची कमी असते, त्याला हिडन हंगर आपण त्याला म्हणतो. मायक्रो हंगर किंवा हिडन हंगर आपण त्याला म्हणतो. वाटलं असं मी त्या ठिकाणी मी काय करतो, कीवर्ड लिहितो हिडन हंगर. तर हिडन हंगर किंवा मायक्रो हंगर, त्याला दुसरं नाव मायक्रो, सूक्ष्म उपास मराठीमध्ये त्याला म्हणतात. मायक्रो का हिडन हंगर. तर हे जे आहे ना हंगर, तर थोडंसं एक सेकंड, यांची हंगर कमी करण्यासाठी काय केले सरकारने, तर या ठिकाणी फॉर्टिफिकेशन केले, त्याला राईस फॉर्टिफिकेशन म्हणतात. तांदळाचे पोषण तत्व गुणसंवर्धन आणि त्याचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वाटप. म्हणजे अशा प्रकारचे राईस तयार करतात त्याच्यामध्ये ऑलरेडी हे न्यूट्रिएंट्स असतील आणि त्यांचं काय होईल, मग त्यांना आयनची कमी भासणार नाही आणि त्यांना मग पुढे जाऊन ॲनिमिया होणार नाही. तर ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे तांदळा संदर्भात, त्याचा त्यांना फायदा होईल. नंतर शिधापत्रिका धारक आस्थापनांना अन्नधान्य वितरण. त्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत अशा ज्या देशामधील कल्याणकारी संस्था असतील, म्हणजे हॉस्टेल वगैरे असतील, कल्याणकारी संस्था ट्रस्ट वगैरे असतील, यांना देखील या ठिकाणी अशा प्रकारचं अन्नधान्य भेटेल जर त्यांचं रेशन कार्ड असेल तर. डिसेंबर 2023च्या अखेरीपर्यंत आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम याच्यावर बऱ्याच काय केलेली आहे, आस्थापनाने नोंदणी केलेली आहे. राईट. तर अशा प्रकारच्या आस्थापनांना देखील म्हणजे काय, रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा ज्या संस्था आहेत त्यांना देखील या ठिकाणी अन्नधान्याचं वितरण केलं जातं. तसं नॉर्मल व्यक्तीला केलं जातं. त्याच्यानंतर विकेंद्रित पद्धतीने खरेदी. हे नेमके काय भानगड लक्षात घ्या. आपल्याला माहिती MSP असते, तर MSPनुसार धान व भरड धान्याची विकेंद्रित पद्धतीने खरेदी बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मार्फत आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित मार्फत करण्यात येते. आता तुम्हाला याच्यातनं काय कळलं, तर लक्षात घ्या. आपल्याला माहिती की MSP जारी केली जाते, तर जे काही ही सगळी जनता आहे, तर धान्य आणि त्याचे काही भरड धान्य असतील त्यांची विकेंद्रित पद्धतीने काय होते, विक्री होते. राईट. तर त्यासाठी काय केलं जातं, तर बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये कोण येते पिक्चरमध्ये, बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ मर्यादित. राईट. आणि जर आदिवासी क्षेत्र असेल तर महाराष्ट्र राज्य, बघा शब्द, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, त्यांच्यामार्फत त्याची खरेदी करण्यात येते. तर या दोन वेगवेगळ्या संस्था तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता, कारण थोडंसं लक्षात ठेवलं किचकट नाव आहे. राईट. तर मग त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत खरेदी करण्यात आली. मग त्या ठिकाणी त्याचे धान उत्पादन शेतकरी आहेत त्याची नोंदणी आणि त्याची घाण खरेदीची प्रक्रिया कशी सगळी ऑनलाईन. लक्षात घ्या, नोंदणी आणि धान खरेदीची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. बाकी तुम्हाला मग वाचायची गरज नाही, तुम्हाला ते वाचून कळून जातील गोष्टी. नंतर पुढचे साखरेचे वितरण. तर साखरेचे वितरण देखील केलं जातं, पण कोणाला केलं जातं मित्रांनो, तर बघा, साखरेचे वाटप केवळ अंत्योदय योजना. लक्षात घ्या, ज्यांच्याकडं अंत्योदय अन्न योजना आहे ना, अशाच इलिजिबल लोकांना राशन कार्ड बघून काय केलं जातं, अशा प्रकारचं साखरेचं वितरण केलं जातं. प्रत्येक कुटुंबाला किती देतात, तर 1 किलो साखर प्रति महिन्याला 20 रुपये किलो दराने. किती, 20 रुपये किलो दराने त्यांना 1 किलो साखर प्रतिमा ही पुरवली जाते, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी त्याचा वापर करता यावा. राईट. हे फक्त ठराविक एरियाला तुम्हाला सांगितलं मी की अंत्योदय अन्न योजनेच्या ठिकाणी लागू आहे त्यांनाच, फक्त अंत्योदय योजनाचे लाभार्थी त्यांना 1 किलो अन्नधान्य भेटू शकतं. त्याने त्या ठिकाणी जर तशा प्रकारे काय केलेलं आहे, जर ॲडजस्टमेंट केलेली असेल तर. राईट. म्हणजे काय,
ज्यांना अंत्योदय योजना लागू आहे अशा प्रत्येक कुटुंबाला 1 किलो साखर भेटते 20 रुपये दराने. यानंतर पुढचं आपण म्हणजे केरोसिन. तर केरोसिन आपल्याला माहिती आहे पूर्वीचे काही लोक स्टोव जो असतो स्टोव वापरण्यासाठी किंवा लॅम्प वापरण्यासाठी त्या ठिकाणी वापरायचे केरोसिन. तर घरगुती गॅस जोडणी असलेले शिधापत्रक वगळून म्हणजे काय, ज्यांच्याकडं LPG कनेक्शन आहे, LPG कनेक्शन सोडून बाकीच्या लोकांना मग अशा प्रकारचा केरोसिनचा पुरवठा केला जातो. तर राज्यामध्ये ऑलरेडी 29 जिल्हे केरोसिन मुक्त झालेत, त्याच्यामध्ये केरोसिन दिलं जात नाही. राईट, ठराविक काही जिल्हे असतील त्या ठिकाणी अजून केरोसिन चालू असू शकतो. त्यानंतर पुढचं आपल्याला पाहिजे म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा. म्हणजे याच्यामध्ये IT चा वापर होतो आहे का, तर होतो आहे. आपल्याला माहिती आहे जे काही टोटल रेशन कार्ड आहेत त्याच्यापैकी 99.99% हे यांची आधार जोडणी करण्यात आलेली, म्हणजे आधारला जोडले. उद्या काय फ्रॉड झालं की आपण काय करू शकतो, आधार चेक करू शकतो. तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक याच्यामध्ये फॅक्ट आहे की 2024पर्यंत राज्यामधील जवळपास 52,532 हे जे रेशनचे दुकानं आहेत ना, त्याच्यामध्ये अन्नधान्याचं डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी पॉईंट ऑफ सेल ही उपकरणं बसवली. कुठली पॉईंट ऑफ सेल हे उपकरणं त्या ठिकाणी बसवलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, 2018मध्ये राज्य सरकारने काय केले, तर सर्व रास्त भाव दुकानांमध्ये आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुरू केली. कधी, पुन्हा सांगतो बघा, 2018मध्ये राज्य शासनाने काय केलेलं, तर जे काही रास्त भावाचे दुकानं आहेत म्हणजे काय रेशन शॉप्स, तर सर्व रेशन शॉपमध्ये आधार इनेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चालू केलेली आहे. आधार का, तर आधार व्हेरीफाय करता येतं, तर त्या ठिकाणी मग अन्नधान्य देता येतं. हे 2018मध्ये सरकारने आणलेलं होतं. नंतर पुढची स्कीम आहे ती म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड. राईट, एक देश आहे ना आपल्याला भारताचा, मग सगळ्यांसाठी एकच रेशन कार्ड पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मग 1 जानेवारी 2020ला अशा प्रकारची स्कीम जी आहे ती त्या ठिकाणी सरकारने महाराष्ट्राने त्याचा महाराष्ट्रापेक्षा वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना 1 जानेवारी 2020पासून आपण राबवते. आणि मग ती सुरू झाल्यापासून जवळपास 5,00,000 अशा वेगवेगळ्या शिधापत्रिका धारकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. तर तुम्हाला एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. वन नेशन वन रेशन कार्ड योजना 1 जानेवारी 2020पासून आपण तो राबवते. ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची. कधी, 1 जानेवारी 2020. नंतर गोडाऊन बघा, गोडाऊन. तर गोडाऊनचं काम काय, गोडाऊन काय करते, अन्नधान्य साठवतं. आपल्याला माहिती आहे जे फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया आहे, राईट, त्यांचं कामच आहे ते. राईट, तर ते उचलतात आणि मग त्यांची जी साठवणूक जी असते ते एकतर राज्याच्या स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या गोदामामध्ये केली जाते. म्हणजे सगळं अन्नधान्य कुठून भेटणार, त्यांना FCIकडनं भेटणार. ते काय करणार, मग त्यांच्या लोकल या ठिकाणी ते साठवून ठेवणार. तर मग 2024पर्यंत यांचं काय म्हणणं आहे की राज्य शासनाकडनं जवळपास 899 गोदाम आहेत आणि त्यांची जी साठवण क्षमता आपण विचारात घेतली जवळपास 7.14 लाख मेट्रिक टन एवढी त्यांची कॅपॅसिटी. राईट, पुन्हा सांगतो, 2024 रोजी राज्य शासनाकडे जवळपास 899 गोदामे आहेत. किती, 899, आणि साठवणूक क्षमता किती त्यांची 7.14 लाख मेट्रिक टन. राईट, नंतर राज्य शासनाने बघा नाबार्डच्या अर्थसहाय्याने नवीन गोदामे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. म्हणजे काय ठिकाणी नाबार्ड फंड करणार, त्या ठिकाणी राज्य सरकार अशा प्रकारचे हॉस्टेल्स बांधणार. तर हे काही जास्त फेमस नाही की हॉस्टेल वगैरे बांधणं त्या सगळ्या गोष्टी. पुढचं आपल्याला पाहिजे ते म्हणजे शिवभोजन योजना. तर राज्यामधील जे काही गरीब जनता आहे त्यांना 2 वेळचं अन्न भेटावं यासाठी अशा प्रकारची स्कीम अर्थात शिवभोजन थाळी ही आणलेली आहे. राईट, तर 2024पर्यंत राज्यामध्ये जवळपास 1904 हे काय होतं, तर हे अशा प्रकारचे शिवभोजन थाळीचे केंद्र होते. शिवभोजन केंद्र त्याला आपण म्हटलं होतं. 2024पर्यंत किती होते, 1904 एवढे शिवभोजन केंद्र होते. राईट, आणि जवळपास मागच्या वर्षामध्ये जवळपास 4.25 कोटी एवढं त्यांनी शिवभोजन थाळीचं वितरण केले. बरोबर, तुम्हाला एवढं काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. एवढं विचारू शकतात की 2014पर्यंत एकूण तुम्हाला किती शिवभोजन केंद्र दिसतात. 2014पर्यंत जवळपास 1904 एवढे शिवभोजन केंद्र दिसत आहेत. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो ते म्हणजे आनंदाचा शिधाचे वितरण. तर सरकारने काय केलं, वेगवेगळ्या सणसुद म्हणा, कोणाची जयंती असेल किंवा मोठ्या महापुरुषांचं काही महत्त्वाचा सण असेल तर त्या केसमध्ये अशा प्रकारच्या तुम्हाला कन्सेशन दिलेल्या आहेत. आनंदाचा शिधा वितरण, तर गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि गौरी गणपती ह्या उत्सवानिमित्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, नंतर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांना, तसंच अवर्षण प्रवण 14 जिल्ह्यामधील दारिद्र्य रेषेवरील केशरी, लक्षात घ्या, केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ आणि 1 किलो साखर आणि 1 लिटर खाद्यतेल असे त्या ठिकाणी त्यांना भेटत असतं. पुढे जाऊन मग दिवाळी, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,
नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांच्या निमित्त काय काय केलं आहे, 1 किलो साखर, नंतर 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी 500 ग्राम चणा डाळ, रवा, पोहे, मैदा असे 6 जिन्नसांचा त्याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. राईट. तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जे महत्त्वाचे सण आहेत त्या ठिकाणी सरकारने लोकांना गोडधोड जेवण करता यासाठी अशा प्रकारची स्कीम राबवली की त्यांना काही गोष्टी एक्स्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. राईट. तर 14 जिल्ह्यामधील दारिद्र्यरेषेवरील जे काही केशरी शिधापत्रक धारक आहेत का, बरोबर का, तर केशरी शिधापत्रक असलेले जे लोक आहेत ह्या सगळ्या 14 जिल्ह्यामधील, राईट, तर त्यांना आणि ज्यांनी हा प्रॉपरली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे कुठल्या, हे बघा, तर हे प्रॉपर सणासुदीला अशा प्रकारचं त्यांना गोडधोड जेवण करता यावं, त्यांना प्रॉपर एक तो म्हणू शकतो आपण की परिपूर्णतेचा फील यावा, यासाठी हे 2013चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत मग अंत्योदय अन्न योजना, नंतर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिक धारकांना, तसंच अवर्षण प्राप्त 14 जिल्ह्यामधील दारिद्र्य रेषेवरील जे केशरी शिधापत्रक धारक आहेत त्यांना अशा प्रकारचं काय दिलं जातं, अन्नधान्य दिलेलं जातं. पुन्हा सांगतोय, अन्न सुरक्षा योजनेवाले, नंतर प्रायोरिटी हाऊसहोल्डवाले, नंतर 14 असे जिल्ह्याच्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. तर या सगळ्या शेतकऱ्यांना काय काय भेटतं आहे, तर 1 किलो रवा, त्याच्यानंतर 1 किलो चणा डाळ, नंतर 1 किलो साखर आणि 1 लिटर खाद्यतेल. हे 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. रवा, नंतर चणा डाळ, साखर आणि खाद्यतेल. राईट. त्याच्यानंतर आपल्याला ते पुढे जाऊन मग दिवाळी आली, रामप्रतिष्ठान सोहळा आला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली. तर त्यानिमित्तानं तर मग 1 किलो साखर, नंतर 1 लिटर खाद्यतेल आणि 500 ग्राम चणा डाळ, बाकी मग रवा, पोहे, मैदा असे 6 त्याच्यामध्ये देखील ॲड केलेले आहेत. राईट. तर शिधा जिन्नस संच किती, 100 रुपये एवढं त्याचा शिधा जिन्नस संच आहे, 100 रुपयाचा. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता राज्य तक्रार निवारण आयोग. तर राज्यामध्ये हे सगळा प्रकार होते, म्हणजे आपल्याला ते वेगवेगळे कमिशन येतात, वेगवेगळ्या समित्या येतात, मग काही ना काही वाद निर्माण होत असेल, त्याच्यामुळे मग राज्यामध्ये ग्राहकांमध्ये म्हणा काय ग्राहक आणि मालक यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाला तर राज्य ग्राहक तक्रार निवारणाकडे ते काय करू शकतात, कंप्लेंट करू शकतात. तर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, तर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य ग्राहक तक्रार निवारण, राईट, अशा प्रकारचा आयोग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग हे असे जवळपास 40 राज्यामध्ये स्थापन केलेले आहेत. कुठं, 40 राज्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, कन्झ्युमर सपोर्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो, कस्टमर सपोर्ट मिळू शकतो. त्यासाठी ही महत्त्वाचं की ती गाडी तुम्हाला ती एक सेकंड, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, तर 40 राज्यामध्ये अशा प्रकारचे आयोग गठीत करण्यात आलेले आहेत. हे 40 आकडा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तक्रारी भेटतात, मग ते त्याच्यामध्ये कारवाई केली जाते जे काय असेल ते. तर हे झालं तुमचं ओव्हरऑल राज्य तक्रार निवारण आयोग. तर या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे हा एंड झालेला आहे. याच्यामध्ये बाकी मग सगळे टेबल्स आहेत ते काय तुमच्या कामाचे नाही आहेत. आपला जो मेन चॅप्टर होता तो ठिकाणी आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर आहे तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. मी तुम्हाला पुन्हा त्याच गोष्टी वेगळ्या अँगलनी सांगितल्या, सिंपल भाषेमध्ये तुम्हाला ती प्रॉपर आवडलेली असेल तर तुम्ही काय करा, तर तुम्ही स्वतःच्या अशा वेगळ्या नोट्स बनवू शकता रिव्हिजन फ्रेंडली फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही हेच हायलाइटेड पॉईंट्स काय करू शकता, पुन्हा बनवू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.